I welcome all of you on the platform of AHL lectures, and from today we are going to start the next chapter of our syllabus. The chapter name is current electricity. तर आजपासून आपण करंट इलेक्ट्रिसिटी या चॅप्टरला सुरुवात करतोय. ठीक आहे, आज आपण सगळ्या बेसिक गोष्टी बघूयात की करंट म्हणजे काय, पोटेन्शियल डिफरन्स काय असतो, त्याच्यानंतर किर्चॉफ फर्स्ट लॉ काय, किर्चॉफ सेकंड लॉ काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला आज बघायच्या. तर सुरुवातीला आपण बघूयात इंट्रोडक्शन मध्ये सुरुवात करूयात आपण करंट पासून. ठीक आहे, तर करंट काय आहे बघूयात. व्हॉट इज करंट? करंटची डेफिनेशन काय? द रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड एज अ करंट. रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज इज कॉल्ड करंट. करंट आपण आय ने इंडिकेट करतो, बरोबर. करंट आपण कशाने इंडिकेट करतो? आय. सो आय इज नथिंग बट ए टोटल चार्ज flown upon total time. ठीक आहे, याला आपण करंट असं म्हणतो. म्हणजे किती वेळामध्ये किती चार्ज फ्लो झाला याला आपण करंट असं म्हणतो. एखाद्या वायर मधून करंट फ्लो होतोय याचा अर्थ काय की किती वेळामध्ये किती चार्ज फ्लो होतोय, येते लक्षात. त्याला आपण काय म्हणतो? तर करंट असं म्हणतो. करंट लक्षात ठेवा, आपण असं लिहितो मॅथमॅटिकली, आपण असं लिहिणार dq बाय dt. याला म्हणतो आपण रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. dq बाय dt लक्षात ठेवा, मॅथमॅटिक्स मध्ये याला आपण कसं रीड करणार? dq बाय dt याला कसं आपण रीड करणार? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, किती वेळामध्ये किती चार्ज फ्लो झाला याला आपण काय म्हणतो? तर करंट असं म्हणतो. येते लक्षात, रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज. जसं आपण वेलॉसिटी साठी लिहितो बघा, v इज इक्वल टू आपण लिहितो ना dx बाय dt. याला आपण कसं रीड करतो? रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट, किती वेळामध्ये किती डिस्प्लेसमेंट झालं याला आपण काय म्हणतो? वेलॉसिटी. रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट. सेम एक्सेलरेशन बघा, आपण लिहितो a इज इक्वल टू dv बाय dt. याला कसं रीड करतो आपण? रेट ऑफ चेंज ऑफ वेलॉसिटी, किती वेळामध्ये किती वेलॉसिटी चेंज होते याला आपण एक्सेलरेशन म्हणतो, बरोबर आहे. तसंच इथं आहे करंटला आपण कसं रीड करणार? रेट ऑफ फ्लो ऑफ चार्ज, किती वेळामध्ये किती चार्ज फ्लो झाला याला आपण काय म्हणतो? तर करंट असं म्हणतो. ठीक आहे, टोटल टाइम मध्ये किती टोटल चार्ज फ्लो झाला याला आपण काय म्हणतो? तर करंट असं म्हणतो. करंटचं युनिट काय येईल मग बघा बरं. युनिट काय असेल? चार्जचं युनिट डिवाइड बाय टाइमचं युनिट. चार्जचं युनिट काय? कुलोम. चार्जचं युनिट काय तर कुलोम, डिवाइड बाय टाइमचं युनिट काय आहे तर सेकंद आहे. कुलोम पर सेकंद हे लक्षात ठेवा करंटचं युनिट आहे. आणि कुलोम पर सेकंदलाच आपण अँपियर असं म्हणतो. यालाच काय म्हणतो आपण? लक्षात ठेवा, अँपियर. सो एसआय युनिट लक्षात ठेवा, करंटचं अँपियर आहे. एसआय युनिट काय? करंटचं अँपियर हे आहे. ठीक आहे, अँपियर म्हणजे लक्षात ठेवा कुलोम पर सेकंद. एका सेकंदामध्ये किती कुलोम चार्ज फ्लो झाला येतं लक्षात. याला आपण काय म्हणतो? तर करंट असं म्हणतो. ठीक आहे, सो करंट म्हणजे काय आणि त्याचं युनिट काय हे तुमच्या लक्षात आलं असेल. आणि एक महत्वाची गोष्ट की करंट एक स्केलर क्वांटिटी आहे. कसली क्वांटिटी आहे? करंट एक स्केलर क्वांटिटी आहे. इट इज ए स्केलर क्वांटिटी. कसली क्वांटिटी आहे? स्केलर. आता हा जो करंट आहे, हा करंट फ्लो होण्यासाठी लक्षात ठेवा पोटेन्शियल डिफरन्स ची गरज असते. पोटेन्शियल डिफरन्स असेल तर करंट फ्लो होऊ शकतो, अदरवाइज करंट फ्लो होणार नाही. आता पोटेन्शियल डिफरन्स काय आहे मग? जरा बघा इकडे. सपोज एक सिंपल एक्झाम्पल सांगतो म्हणजे तुमच्या पोटेन्शियल डिफरन्स लक्षात येईल. ठीक आहे, कदाचित तुम्हाला माहिती पण असेल. सपोज एक कंटेनर आहे, या कंटेनर मध्ये एकदम कमी लेवलला वॉटर आहे. ठीक आहे, आणि इथं एक कंटेनर आहे. ठीक आहे, आणि या कंटेनर मध्ये खूप जादा वॉटर आहे असं आपण मानूयात. याचा अर्थ काय की आपण म्हणूयात की इथं जादा पोटेन्शियल आहे, इथं पोटेन्शियल कसं आहे? कमी. सो पोटेन्शियल एका ठिकाणी जादा आहे, एका ठिकाणी कमी आहे, म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स आहे. पोटेन्शियल मध्ये डिफरन्स, बरोबर. इथं जादा पोटेन्शियल आहे, इथं पोटेन्शियल कमी आहे, म्हणजे पोटेन्शियल मध्ये काय दिसतं आपल्याला? डिफरन्स आहे. एक कंटेनर जो आहे याचा पोटेन्शियल एकदम जादा आहे, आणि एक कंटेनर असा आहे याचं पोटेन्शियल एकदम कसं आहे तर कमी. सो देर इज अ पोटेन्शियल डिफरन्स. इथं पोटेन्शियल डिफरन्स आहे. एक काम करूयात आपण, इथं काय करूयात, मध्ये एक ट्यूब आपण काय करूयात? अटॅच करूयात. एक आपण काय केली? एक ट्यूब जोडली. तर आता काय होईल तर या कंटेनर मधलं वॉटर हळूहळू कमी कमी होईल, या कंटेनर मधलं वॉटर काय होईल? वाढत वाढत जाईल. आणि एक वेळ अशी येईल की दोनही कंटेनर मध्ये वॉटरची लेवल सेम होईल. आफ्टर सम टाइम, थोड्या वेळानंतर दोनही कंटेनर मध्ये वॉटरची लेवल सेम झालेली आपल्याला लक्षात येईल. मग इथं काय झालं नक्की? वॉटर जे आहे ते वॉटर हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे काय झालं? फ्लो झालं.
आहे की नाही. वॉटर ऑलवेज फ्लोज फ्रॉम हायर टू लोअर पोटेन्शियल, हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे वॉटर काय झालं, फ्लो झालं. सेम करंटचं आहे, सेम असंच करंटचं आहे. करंटला फ्लो होण्यासाठी लक्षात ठेवा असंच पोटेन्शियल डिफरन्स असणं गरजेचं आहे. पोटेन्शियल डिफरन्स असेल तरच करंट काय होणार, तर फ्लो होणार. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, की एक वायर दाखवतो मी इथे, ठीक आहे. इथं एक सपोज काय आहे, तर वायर, या वायर मध्ये इथं दाखवतो पॉईंट ए सपोज, आणि इथं दाखवतो मी पॉईंट बी, ठीक आहे. मग ए पासून बी कडे किंवा बी पासून ए कडे जर करंटला फ्लो व्हायचा असेल, तर या दोन पॉईंट मध्ये लक्षात ठेवा पोटेन्शियल डिफरन्स असणं गरजेचं आहे. मग ए या ठिकाणचं पोटेन्शियल मी सपोज मानतो 6 व्होल्ट आहे, आणि बी या ठिकाणचं पोटेन्शियल सपोज मी मानतो 2 व्होल्ट आहे, ठीक आहे. म्हणजे इथं पोटेन्शियल मध्ये डिफरन्स दिसतोय, दोघांचं पोटेन्शियल कसं दिसतंय, वेगवेगळं दिसतंय. इथं पोटेन्शियल कसं आहे, जादा आहे, इथं पोटेन्शियल कसं आहे, कमी आहे. ए या ठिकाणचं पोटेन्शियल जादा, बी या ठिकाणचं पोटेन्शियल कसं आहे, कमी. मग जर पोटेन्शियल डिफरन्स असेल तर करंट फ्लो होऊ शकतो. मग आता इथं करंट हायर कडून लोअर कडे काय होतो, फ्लो होतो. जसं इथं हायर पोटेन्शियल कडून लोअर पोटेन्शियल कडे वॉटर फ्लो झालं, तसंच इथं सुद्धा हायर कडून लोअर कडे काय होईल, करंट काय होईल, फ्लो होईल. करंट इकडून इकडे काय होईल, फ्लो होईल. मग इथला जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स आपण कॅल्क्युलेट जर केला तर तो किती येईल बघा, डेल्टा व्ही. डेल्टा म्हणजे लक्षात ठेवा डिफरन्स, आणि व्ही म्हणजे काय, तर पोटेन्शियल. पोटेन्शियल मधला डिफरन्स. इथं पोटेन्शियल किती दिसतंय, 6 व्होल्ट, आणि इथं पोटेन्शियल किती दिसतंय, 2 व्होल्ट. मग 6 व्होल्ट आणि 2 व्होल्टची सबट्रॅक्शन किती येईल, तर 4 व्होल्ट आहे. याचा अर्थ पोटेन्शियल डिफरन्स या दोन पॉईंट मधला पोटेन्शियल डिफरन्स किती आला, तर 4 व्होल्ट आला. मग 4 व्होल्ट पोटेन्शियल डिफरन्स असल्यामुळे याच्यामधून काय झालं, तर करंट फ्लो झाला. लक्षात आलं का तुमच्या, की पोटेन्शियल डिफरन्स आहे म्हणून करंट फ्लो झाला. आता सपोज मी इथं बी या ठिकाणी पोटेन्शियल लिहितो 6 व्होल्टच, बी या ठिकाणी पोटेन्शियल लिहितो 6 व्होल्ट. मग इथं पोटेन्शियल 6, इथं पण पोटेन्शियल 6. आता पोटेन्शियल डिफरन्स जर काढला आपण, तर तो किती येईल, 6 व्होल्ट मायनस 6 व्होल्ट, मायनस 6 व्होल्ट किती येईल, तर 0 व्होल्ट. मग इथं पोटेन्शियल डिफरन्सच नाहीये, जसं इथं झालंय सध्या. या कंडिशन मध्ये काय झालंय, पोटेन्शियल मध्ये काहीच डिफरन्स नाही, दोघांची लेवल कशी झाली, सेम. मग जर वॉटरची लेवल सेम झालेली असेल तर वॉटर इकडून इकडे फ्लो होणार नाही, इकडून इकडे पण फ्लो होणार नाही. पोटेन्शियल डिफरन्स किती आहे, 0, म्हणून वॉटर फ्लो होत नाही. सेम तसंच आहे इथं सुद्धा. सध्या इथं पोटेन्शियल मध्ये डिफरन्स 0 आहे, दोन्ही पॉइंटचं पोटेन्शियल कसं आहे, सेम आहे. सेम पोटेन्शियल असल्यामुळे करंट काय होणार नाही, फ्लो होणार नाही, इकडून इकडे पण जाणार नाही, इकडून इकडे पण जाणार नाही. येते लक्षात. सो करंटला फ्लो होण्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स असणं गरजेचं आहे. काही ना काहीतरी पोटेन्शियल मध्ये डिफरन्स पाहिजे तर करंट काय होऊ शकतो, फ्लो होऊ शकतो. सो पोटेन्शियल डिफरन्सचा युनिट लक्षात ठेवा, व्होल्ट आहे. आणि हा पोटेन्शियल डिफरन्स कसा काढला जातो, तर लक्षात ठेवा, हे एक मी तुम्हाला एक्झाम्पल वरून सांगितलं. तर पोटेन्शियल डिफरन्स कसा काढला जातो बघा. सपोज ही वायर आहे, ह्या वायरच्या मध्ये एक काय केला, एक रेझिस्टन्स जोडलाय आर. आता रेझिस्टन्स तुम्हाला माहिती असेल ना, रेझिस्टन्स म्हणजे अपोजिशन टू द फ्लो ऑफ करंट, करंटला फ्लो होण्यासाठी असलेला अडथळा, याला आपण काय म्हणतो, तर रेझिस्टन्स असं म्हणतो. सो रेझिस्टर दाखवलाय मी इथं. एक महत्वाचा कॉम्पोनंट आहे, लक्षात ठेवा, एक महत्वाचा इलेमेंट आहे इलेक्ट्रिक सर्किट मध्ये. लक्षात ठेवा, रेझिस्टर, कपॅसिटर आणि इंडक्टर हे 3 महत्वाचे इलेमेंट येतात. त्यापैकी आपण इथं बघतोय की रेझिस्टर, या पूर्ण चॅप्टर मध्ये आपल्याला फक्त रेझिस्टरच दिसणार आहे, ठीक आहे. मग याच्यामध्ये सपोज या ठिकाणाहून आय अमाऊंट ऑफ करंट इकडून इकडे फ्लो होत आहे, ठीक आहे. आय अमाऊंट ऑफ करंट यातनं फ्लो होत. तर या पूर्ण ए पासून बी पर्यंत, ए पासून बी पर्यंत जो पोटेन्शियल डिफरन्स आहे, तो पोटेन्शियल डिफरन्स कसा फाइंड आउट केला जातो, तर लक्षात ठेवा, पोटेन्शियल डिफरन्स इज इक्वल टू त्या वायर मधून फ्लो होणारा करंट इंटू त्या वायरचा असलेला, त्या वायर मध्ये जोडलेला रेझिस्टन्स. याच्यावरून आपल्याला लक्षात ठेवा पोटेन्शियल डिफरन्स मिळू शकतो. करंट इंटू रेझिस्टन्स केलं की आपल्याला काय मिळतो, पोटेन्शियल डिफरन्स. युनिट काय त्याचं, व्होल्ट आहे. सो दिस इज अबाउट द करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. तुमच्या लक्षात आलं असेल माझ्या मते की करंट काय आहे, करंटला फ्लो होण्यासाठी पोटेन्शियल डिफरन्स का गरजेचा आहे, पोटेन्शियल डिफरन्स जर नसेलच तर करंट फ्लो होणार नाही. सो दिस इज अबाउट द करंट अँड पोटेन्शियल डिफरन्स. आता आपण पुढे जाऊयात, पुढचा पॉइंट आपल्याला बघायचा आहे, ठीक आहे. हे नोट डाऊन करा, व्हिडिओ पॉज करून तुम्ही हे पॉइंट नोट डाऊन करू शकता, ठीक आहे. पोटेन्शियल डिफरन्सचा काय फॉर्म्युला आला, व्ही इज इक्वल टू डेल्टा व्ही इज इक्वल टू आय इंटू आर. लक्षात ठेवा, पोटेन्शियल डिफरन्स व्ही इज इक्वल टू आय इंटू आर, ठीक आहे. आय म्हणजे करंट, आर म्हणजे रेझिस्टर, आर म्हणजे लक्षात ठेवा रेझिस्टन्स. आता बघायचे आपल्याला 3 महत्वाच्या डेफिनेशन्स.
ठीक आहे, एक सर्किट मी इथं दाखवतो बघा. ठीक आहे, इथं एक रेजिस्टर आहे सपोज. ठीक आहे, इथं एक आपण दाखवूयात एक सेल. ठीक आहे, बॅटरी. ठीक आहे, बॅटरी. त्याच्यानंतर इथं एक दाखवतो रेजिस्टर, इथं एक दाखवतो रेजिस्टर, इथं एक दाखवतो रेजिस्टर, इथं एक दाखवतो मी एक सेल किंवा एक बॅटरी. ठीक आहे, आणि इथं एक रेजिस्टर दाखवतो. ठीक आहे, या पॉइंटला नाव देतो ए, ह्याला देतो बी, इथं सी, इथं डी, आणि इथं ई, आणि इथं देतो एफ. ठीक आहे, ओके. बघा आता 3 महत्वाचे आपण बघणार आहोत पॉइंट. पहिला पॉइंट आपण बघूयात. पहिला पॉइंट आपल्याला बघायचा आहे की जंक्शन म्हणजे काय आहे. पहिला पॉइंट आपण बघूयात की जंक्शन काय असतं. तर जंक्शन काय असतं. जंक्शन हा शब्द तुम्हाला माहिती असेल कदाचित. रेल्वेचं जंक्शन तुम्हाला माहिती असेल. रेल्वेचं जंक्शन म्हणजे जिथं स्टेशन, थोडक्यात जिथं काय होतं, एक मोठं स्टेशन जिथं भरपूर रेल्वेज येतात आणि परत त्या जंक्शन पासून दूर पण जातात, त्याला आपण जंक्शन असं म्हणतो, आहे की नाही. रेल्वेचं जंक्शन जिथं काय होतं की भरपूर रेल्वेज एकत्र येतात, थांबतात, आणि नंतर परत काय होतं, तिथून त्या जंक्शनला सोडून दुसरीकडे पण जातात, त्याला जंक्शन असं म्हणतो. सेम तसंच या ठिकाणी काहीच आहे. जंक्शन म्हणजे काय की सर्किट मधला असा एक पॉइंट ज्या ठिकाणी करंट एकत्र येतो आणि जिथून परत करंट काय करतो, त्या जंक्शनला सोडून दूर जातो, त्याला आपण काय म्हणतो, जंक्शन असं म्हणतो. मग जंक्शनची डेफिनेशन म्हणजे डेफिनेशन काय बघा. इट इज अ पॉइंट इन द इलेक्ट्रिकल नेटवर्क वेअर मोर दॅन 3 कंडक्टर्स आर कनेक्टेड, मोर दॅन 3 वायर्स आर कनेक्टेड. ज्या ठिकाणी सर्किटमध्ये ज्या ठिकाणी 3 किंवा 3 पेक्षा जास्त वायर्स जोडलेल्या असतात, त्या पॉइंटला लक्षात ठेवा आपण जंक्शन असं म्हणतो. बघा डेफिनेशन लिहितो. इट इज ए पॉइंट इन ए इलेक्ट्रिकल सर्किट वेअर मोर दॅन 3 कंडक्टर्स. कंडक्टर म्हणजे लक्षात ठेवा वायर. मोर दॅन 3 कंडक्टर्स आर कनेक्टेड. कंडक्टर म्हणजे ज्यातनं करंट काय होऊ शकतो, फ्लो होऊ शकतो. कंडक्टर म्हणजे लक्षात ठेवा मेटॅलिक कंडक्टर. वायर काय तर मेटॅलिक आहे, त्याला आपण काय म्हणतो, कंडक्टर असं म्हणतो. सो इट इज ए पॉइंट इन ए इलेक्ट्रिकल सर्किट. सर्किट मधील असा एक पॉइंट वेअर, ज्या ठिकाणी मोर दॅन 3 कंडक्टर, जिथं 3 किंवा 3 पेक्षा जास्त कंडक्टर्स म्हणजे 3 किंवा 3 पेक्षा जास्त वायर्स एकत्र आलेले असतात, अशा पॉइंटला आपण जंक्शन असं म्हणतो. त्याला काय म्हणतो आपण, जंक्शन असं म्हणतो. लक्षात येते का की जंक्शन म्हणजे असा पॉइंट जिथं 3 किंवा 3 पेक्षा वायर कनेक्ट होतात, ज्या ठिकाणी करंट एकत्र आलेला दिसेल, जिथं करंट ऍड झालेला दिसेल, जिथं करंट डिवाइड होताना दिसेल, ऍड किंवा डिवाइड होताना, सेपरेट होताना दिसेल, अशा पॉइंटला आपण जंक्शन असं म्हणतो. मग या सर्किटमध्ये पहिल्यांदा आपण करंट दाखवूयात. बघा इथं सेल आहे, या सेलचं हे पॉझिटिव्ह टर्मिनल आहे, हे निगेटिव्ह आहे. या सेलमध्ये हे पॉझिटिव्ह टर्मिनल, हे निगेटिव्ह टर्मिनल. म्हणजे करंट काय होईल, पॉझिटिव्ह. आपल्याला माहिती आहे करंट पॉझिटिव्ह कडून निगेटिव्ह कडे काय होतो, फ्लो होतो. एवढं तर तुम्हाला माहिती असेल. करंट ऑलवेज फ्लोज फ्रॉम पॉझिटिव्ह टू निगेटिव्ह. मग करंट इथनं I1 पास होईल सपोज. ठीक आहे, इथनं काय होईल, ह्या सेल सपोज सेकंड सेल आहे, इथला करंट आपण I2 म्हणूयात. इथनं काय होईल, करंट I2 पास. ठीक. आता हा जो करंट आहे, हा करंट इथनं इथपर्यंत, इथनं या रेजिस्टर मधनं पास होईल. याला रेजिस्टर R1 म्हणा, याला R2 म्हणा, याला R3 म्हणा, याला R4 म्हणा, याला R5 म्हणूयात आपण. ठीक आहे, मग हा जो करंट आहे I1 करंट इथून कुठपर्यंत येईल, इथपर्यंत येईल. ठीक आहे, या पॉइंटला येईल. त्याचप्रमाणे I2 करंट इथून काय होईल, इथपर्यंत येईल. बरोबर. मग ए पॉइंट काय आहे बघा की ए या ठिकाणी काय होते, करंट एकत्र येतोय आणि परत ए या पॉइंटला सोडून तो करंट परत दूर पण जाणार आहे. इकडून I1 करंट आला, इकडून I2 करंट आला, हा करंट इथं एकत्र यायला लागलाय, जसं रेल्वेज एकत्र येतात जंक्शनच्या ठिकाणी, आहे की नाही. म्हणजे ए या ठिकाणी करंट एकत्र आला आणि आता परत या पॉइंटला हा करंट सोडून पण जाणार आहे, इकडे जाणार आहे की नाही. I1 करंट इकडून येईल, इकडे जाईल. I2 करंट इकडून इथं येईल आणि इथनं परत त्या पॉइंटला सोडून जाणार. म्हणजे ए हा पॉइंट कसला झाला, तर ए ला आपण जंक्शन पॉइंट म्हणणार, जिथं आपल्याला लक्षात ठेवा 3 किंवा 3 पेक्षा जास्त वायर्स कनेक्टेड दिसतात. तुमच्या लक्षात येते का, ही एक वायर, इकडची ही एक वायर, ही एक वायर. मग हा जो पॉइंट आहे, हा कसला पॉइंट झाला, जंक्शन झाला. ठीक आहे. सेम बघा आता काय होईल, इकडून आलेला I1 करंट, इकडून आलेला I2 करंट इथं एकत्र आला आणि आता या
या पूर्ण ब्रांच मधून किती करंट फ्लो होईल? I1 प्लस I2 फ्लो होईल है ना, I1 प्लस I2. I1 प्लस I2 करंट इथून इथपर्यंत येईल आणि परत काय होणार आहे, या ठिकाणाहून परत या बाजूला म्हणजेच ज्या सेल मधून I1 करंट फ्लो झाला होता, परत माघारी किती करंट फ्लो होणार आहे, इकडे परत I1 करंट जाईल आणि इकडे किती करंट जाणार, तर लक्षात ठेवा I2 करंट इकडे फ्लो होईल. बरोबर आहे, ज्या सेल मधून जेवढा करंट निघालाय परत माघारी तेवढाच करंट जातो. मग I1 प्लस I2 इथं आला, इथं आल्यानंतर परत करंट सेपरेट झाला, इकडे I1 गेला, इकडे I2 गेला, म्हणजे बी हा पॉईंट काय झाला, तर बी हा जंक्शन पॉईंट झाला. लक्षात येते, जंक्शन म्हणजे असा पॉईंट जिथं करंट एकतर ऍड झालेला दिसेल किंवा सेपरेट झालेला तुम्हाला दिसणार आहे. मग ए या ठिकाणी करंट लक्षात ठेवा एकत्र येतोय, इकडून I1 आलेला दिसतोय, इकडून I2 आलेला दिसतोय, परत इथनं काय होतंय, I1 प्लस I2 एकत्र पुढे जातो. आणि बी या ठिकाणी काय होतंय, परत करंट सेपरेट होतोय, I1 इकडे जातोय, I2 इकडे जातोय. म्हणजे ए आणि बी हे जंक्शन पॉईंट झाले. लक्षात राहील का तुमच्या, की जंक्शन पॉईंट काय, इट इज अ पॉइंट इन द इलेक्ट्रिकल सर्किट वेअर मोर दॅन 3 कंडक्टर्स, 3 किंवा 3 पेक्षा जास्त कंडक्टर्स एकत्र आलेले असतील, 3 किंवा 3 पेक्षा जास्त वायर्स एकत्र आलेल्या असतील, त्याला जंक्शन म्हणायचं. आता दुसरा पॉइंट आपण बघूया. दुसरा पॉइंट आहे लूप. ठीक, तर लूप काय आपण बघूया. व्हॉट इज लूप? लूप म्हणजे काय, इट इज अ क्लोज्ड पाथ इन अ इलेक्ट्रिकल नेटवर्क किंवा इलेक्ट्रिकल सर्किट मध्ये क्लोज्ड पाथ जिथं दिसेल, क्लोज्ड पाथ, त्याला काय म्हणायचं, लूप असं म्हणायचं. बघा, इट इज ए क्लोज्ड पाथ इन ए इलेक्ट्रिकल सर्किट. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणतो, लूप असं म्हणतो. क्लोज्ड पाथ पाहिजे म्हणजे तुमच्या लक्षात येते का, बघा, ए सी डी बी ए, बरोबर आहे. हा जर बघितला आपण असा, तर हा एक क्लोज्ड पाथ आहे. हा कसला पाथ आहे, क्लोज्ड पाथ. त्याचप्रमाणे तुम्ही ह्याला पण म्हणू शकता ए बी एफ ई ए, हा पण काय आहे, हा पण एक क्लोज्ड पाथ आहे, म्हणजे याला पण आपण लूप म्हणू शकतो. हा पण एक लूप आहे. ठीक आहे, असा पण तयार होईल बघा एक लूप, सी डी बी एफ ई ए सी, हा पण एक क्लोज्ड लूप आहे. येतं लक्षात, क्लोज्ड लूप याला म्हणतो आपण. इट इज अ क्लोज्ड पाथ, पूर्णपणे सर्किट क्लोज झालेलं पाहिजे, तर त्याला आपण क्लोज्ड पाथ म्हणू शकतो, त्याला आपण लूप असं म्हणू शकतो. म्हणजे लूप कोणते कोणते लक्षात आले का तुमच्या, बघा, सी डी बी ए सी, असं पण वाचू शकता, सी ए बी डी सी, असं पण घेऊ शकता तुम्ही पाथ. येतं लक्षात, हा पाथ असा पण घेऊ शकतो आपण, ए ई एफ बी ए, हा पण एक क्लोज्ड पाथ आहे, याला पण आपण लूप असं म्हणू शकतो. लक्षात येते का, लूप काय असतो? लूप म्हणजे लक्षात ठेवा, इट इज अ क्लोज्ड पाथ इन द इलेक्ट्रिकल सर्किट. आता तिसरा पॉइंट आपण बघूयात. ठीक आहे, जंक्शन झालं, लूप झालं. तिसरा पॉइंट आहे बघा, ब्रांच काय बघूयात आपण. ठीक आहे, ब्रांच, इथं तुम्ही एक एक्झाम्पल लिहू शकता. बघा, लूपचं एक एक्झाम्पल मी इथं लिहितो. फॉर एक्झाम्पल काय लिहूयात आपण, सी ए बी डी सी, हा एक लूप होतोय. त्याच्यानंतर अजून एक लिहितो मी, ए बी एफ ई ए. ठीक आहे, अजून एक लिहायचं असेल तर लिहू शकतो, सी डी बी एफ ई ए सी. हे सगळे लक्षात ठेवा काय आहेत, तर क्लोज्ड लूप आहे. ठीक आहे, आणि जंक्शनचं एक्झाम्पल काय, फॉर एक्झाम्पल इथं लिहितोय, फॉर एक्झाम्पल पॉइंट ए अँड बी, हे काय लक्षात ठेवा, जंक्शन आहे. ठीक आहे, जिथं लक्षात ठेवा मोर दॅन 3 कंडक्टर्स, 3 वायर्स तुम्हाला कनेक्टेड दिसतील. आता तिसरा पॉइंट आपल्याला बघायचा आहे की ब्रांच काय आहे. व्हॉट इज ब्रांच? तर ब्रांच म्हणजे काय बघा, इट इज द पार्ट बिटवीन द 2 जंक्शन्स, 2 जंक्शनच्या मधला जो पार्ट आहे याला ब्रांच असं म्हणतो आपण. काय, इट इज द पार्ट बिटवीन 2 जंक्शन. 2 जंक्शनच्या मधला जो पार्ट असेल त्याला आपण काय म्हणतो, ब्रांच असं म्हणतो. म्हणजे फॉर एक्झाम्पल बघा, आता जंक्शन कोणते कोणते आहेत, ए आणि बी, तर याच्या मधला पार्ट म्हणजे हा पार्ट येऊ शकतो. मग ही एक ब्रांच झाली, लक्षात येते, ही एक ब्रांच झाली, ए बी एक ब्रांच आहे. ठीक आहे, त्याचप्रमाणे लक्षात ठेवा, ए पासून बी पर्यंत हा एक पार्ट असू शकतो, आहे की नाही, ए सी डी बी, बरोबर आहे, हा पण एक पार्ट असू शकतो. मग ए सी डी बी ही पण एक ब्रांच असू शकते. त्याचप्रमाणे ए ई एफ बी ही पण लक्षात ठेवा एक ब्रांच असू शकते. जंक्शन पॉइंट आणि त्या जंक्शन पॉइंटच्या मधला पार्ट,
आहे की नाही. मग आता हा एक पार्ट असू शकतो, ही पण एक ब्रँच आहे, ए बी पण एक ब्रँचच आहे ना, आहे की नाही, दोन जंक्शनच्या मधलं. तसं या दोनच्या जंक्शनच्या मधला हा पण पार्ट असू शकतो, आहे की नाही. मग याला आपण काय म्हणतो, ब्रँच असं म्हणतो, बरोबर. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही लक्षात ठेवा की ए बी ही एक ब्रँच आहे, ठीक आहे. त्याचप्रमाणे ए सी डी बी ही एक ब्रँच असू शकते. त्याचप्रमाणे लक्षात ठेवू शकता तुम्ही की ए ई एफ बी ही पण एक ब्रँच आहे. तर तुमच्या लक्षात आलं असेल की ब्रँच काय, ब्रँच म्हणजे लक्षात येते ना, जंक्शन पॉइंट बघायचे आणि त्या जंक्शन पॉइंटच्या मधला पार्ट. मग किती लक्षात ठेवा, ए पासून बी पर्यंत ही एक ब्रँच आणि इकडचा पण एक पार्ट येतो ना, ठीक नाही, याला पण आपण काय म्हणू शकतो, ब्रँच असं म्हणू शकतो. सो जंक्शन तुमच्या लक्षात आलं असेल, लूप लक्षात आलं असेल आणि ब्रँच. जंक्शन म्हणजे थोडक्यात लक्षात ठेवा असा पॉइंट शोधायचा सर्किटमध्ये जिथं करंट एकत्र येईल आणि जिथून करंट सेपरेट पण झालेली दिसेल, त्याला जंक्शन म्हणायचं. लूप म्हणजे क्लोज्ड पाथ, लूप म्हणजे सोप्या भाषेमध्ये क्लोज्ड पाथ बघायचं. आणि ब्रँच म्हणजे काय, दोन जंक्शन पॉइंटच्या मधलं पार्ट, दोन जंक्शन पॉइंटच्या मधला पार्ट, याला म्हणतो आपण ब्रँच. ठीक आहे, तर हे नोट डाऊन करा. हे नोट डाऊन केल्यानंतर आपण बघूयात किर्चॉफ्स फर्स्ट लॉ काय आहेत. ठीक आहे, हे नोट डाऊन करा. ठीक आहे, नोट डाऊन केलं. बघा आता बघूयात आपण किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. ओके, हेडिंगला किर्चॉफ फर्स्ट लॉ, किर्चॉफ्स फर्स्ट लॉ. याला लक्षात ठेवा जंक्शन लॉ असं पण म्हणतो, किंवा याला आपण लक्षात ठेवा करंट लॉ असं पण बोलतो. करंट, मग याला किर्चॉफ फर्स्ट लॉ म्हणतात, किर्चॉफ्स जंक्शन लॉ असं म्हणतात, किंवा किर्चॉफ्स करंट लॉ असं पण म्हणलं जातं. ठीक आहे, आता किर्चॉफ्स फर्स्ट लॉ मध्ये काय सांगितलं बघूयात. किर्चॉफ्स फर्स्ट लॉ जंक्शनच्या रिलेटेड, म्हणून मगाशी मी जंक्शनची डेफिनेशन काय ते सांगितली तुम्हाला. काय सांगितलं या लॉ मध्ये, याचं स्टेटमेंट बघा, एकदम इझी आहे. द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ऍट जंक्शन इज झिरो असं सांगितलं. काय सांगितलंय बघा, द अल्जेब्रिक सम of electric current, the algebraic sum of electric current at junction is zero. This is the statement of Kirchhoff's first law. सर्किट मध्ये तुम्हाला जिथं जिथं जंक्शन दिसेल त्या जंक्शनला करंट किती असतो, तर जंक्शनला करंट किती असतो लक्षात ठेवा, झिरो असं ते स्टेटमेंट. काय सांगितलंय की अल्जेब्रिक समेशन घ्यायचे. कशाची समेशन घ्यायचे, तर इलेक्ट्रिक करंट जे घ्यायचे, कुठे घ्यायचे, तर जंक्शनला. त्या जंक्शन पॉइंटला करंट किती असतो, तर जंक्शन पॉइंटला करंट झिरो असतो असं सांगितलं. अल्जेब्रिक सम आपण असं इंडिकेट करतो, समेशनचं सिम्बॉल, बरोबर. समेशन आय इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ काय, अल्जेब्रिक सम ऑफ काय दिसतंय तुम्हाला, करंट दिसतंय, तो किती येणार आहे, तर झिरो येणार आहे. असं या लॉ मध्ये काय केलेलं आहे, सांगितलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे नक्की काय बघूयात आपण. याचे काही रूल्स आहेत, याचे दोन रूल्स आहेत. पहिल्यांदा दोन्ही रूल सांगतो बघा मी. दोन रूल आहेत याचे. पहिला रूल असा आहे, द करंट पासिंग टुवर्ड्स द जंक्शन, जंक्शन कडे जाणारा करंट हा पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. आणि दुसरा रूल आहे, द करंट लिव्हिंग द जंक्शन इज टेकन ॲज निगेटिव्ह. असे दोन रूल आहे. काय करायचंय, करंट कडे जाणारा करंट, सॉरी जंक्शन कडे जाणारा करंट हा पॉझिटिव्ह घ्यायचा आणि जंक्शनला सोडून जाणारा करंट हा काय घ्यायचा, निगेटिव्ह घ्यायचा. बघा पहिला रूल लिहितो मी इथं. The current passing towards the junction, जंक्शन कडे जाणारा करंट is, the current passing towards the junction is taken as positive. ठीक आहे, आणि दुसरा काय रूल, the current leaving the junction, the current leaving the junction, जंक्शनला सोडून जाणारा करंट, the current leaving the junction is taken as negative. असे दोन रूल आहेत, एकदम सिंपल आहेत. बघा मी काय करतो, एक जंक्शन दाखवतो, एक डायग्राम काढूया तिथं आपण.
इथं काढतो मी. समजा इथं दाखवतो वायर नंबर 1. या वायर नंबर 1 मधून करंट पास होतोय सपोज I1. ठीक आहे. इथं दाखवतो मी वायर नंबर 2. ठीक आहे. याच्यामध्ये करंट दाखवतो मी सपोज I2. इथं दाखवतो सपोज मी वायर नंबर 3. ठीक आहे. याच्यामध्ये दाखवतो मी करंट I3. इथं दाखवतो मी करंट I4. इथं दाखवतो मी करंट I5. ठीक आहे. इथं दाखवतो मी करंट I6 आणि इथं दाखवतो मी करंट I7. ठीक आहे. टोटल मी इथं 7 कनेक्शन दाखवलेत. ठीक आहे. हा पॉइंट जो दिसतोय हा पॉइंट लक्षात ठेवा कोणता आहे, जंक्शन पॉइंट आहे. टोटल 7 वायर्स दाखवले, कितीही असू शकतात लक्षात ठेवा. आता इथं 7 वायर्स मध्ये करंट कसा फ्लो होतोय बघा. I1 करंट जंक्शन कडे पास होते, बरोबर आहे. I1 करंट काय होतंय, जंक्शन कडे चाललाय. I2 करंट जंक्शनला सोडून चाललाय, दूर चाललाय. I3 करंट बघा जंक्शनला सोडून चाललाय. I4 करंट कसा दिसतोय आपल्याला, जंक्शन कडे चाललाय, है की नाही. I5 जंक्शन कडे चाललाय. I6 जंक्शनला सोडून चाललाय. I7 आपण जंक्शनला सोडून चाललाय. मग इथं 2 रूल काय सांगितले, द करंट पासिंग टुवर्ड द जंक्शन. जंक्शन कडे जाणारा करंट जो आहे तो काय करायचा आपल्याला, पॉझिटिव्ह घ्यायचा आहे. आणि जंक्शनला सोडून जाणारा करंट, द करंट लिव्हिंग द जंक्शन, जंक्शनला सोडून जाणारा करंट तो आपल्याला काय करायचा तर निगेटिव्ह घ्यायचा. बरोबर. मग या 2 रूल्सचा जर मी वापर केला आणि जर तो मी ह्या डायग्राम मध्ये जर अप्लाय केला तर मी कसं लिहिणार बघा. द करंट पासिंग टुवर्ड द जंक्शन, जंक्शन कडे जाणारे कोणते कोणते करंट दिसत आहेत, एक आहे I1, एक आहे I4 आणि एक आहे I5. हे तीनही करंट काय येणार आहेत तर पॉझिटिव्ह येणार आहे. मी इथं लिहितो बघा, I1 बरोबर हा पॉझिटिव्ह घेतलाय, त्याच्यानंतर I4 बरोबर आणि त्याच्यानंतर कोणता आहे तर I5 आहे, I5. मग हा काय आहे तर हा लक्षात ठेवा, करंट पासिंग टुवर्ड द जंक्शन. हे सगळे करंट मी काय घेतले, पॉझिटिव्ह घेतले. आता जंक्शनला सोडून जाणारा करंट, जंक्शनला सोडून जाणार करंट तो सगळा काय घ्यायचा आपल्याला, निगेटिव्ह घ्यायचा. मग कोण कोण दिसतं इथं, I2 हा करंट जंक्शनला सोडून चाललाय, I3 पण जंक्शनला सोडून चाललाय, I6 जंक्शनला सोडतोय, I7 पण जंक्शनला सोडतोय. हे सगळे करंट आता निगेटिव्ह आहे, म्हणजेच -I2, त्याच्यामध्ये -I3, अजून काय दिसतं आपल्याला -I6. ठीक आहे, आणि -I7. ही झाली लक्षात ठेवा अल्जेब्रिक समेशन. याला बोलतात अल्जेब्रिक सम. म्हणजे लक्षात ठेवा समेशन म्हणजे काय, ऍडिशनच असं नाही. अल्जेब्रिक सम म्हणजे लक्षात ठेवा ज्याच्यामध्ये प्लस मायनस दोन्ही साईन तुम्हाला दिसतील. ठीक आहे. म्हणजे इथं लक्षात ठेवा I1, I4, I5 हा करंट तुम्हाला लक्षात ठेवा जंक्शन कडे जाणारा करंट दिसतोय आणि I2, I3, I6, I7 हा करंट जंक्शनला सोडून चाललेला करंट आहे. यांची सगळ्यांची जी सम घेतली याला आपण काय म्हणतो, अल्जेब्रिक सम. आणि ही अल्जेब्रिक सम किती येते तर ही लक्षात ठेवा 0 येते असं सांगितलं. या सगळ्यांची लक्षात ठेवा जर आपण ऍडिशन केली तर आपल्याला टोटल करंट ऍट जंक्शन मिळेल आणि टोटल करंट ऍट जंक्शन किती येईल तर 0 येईल. लक्षात येते जंक्शनला करंट किती असतो, कायम लक्षात ठेवा. कुणी विचारलं व्हॉट इज द करंट ऍट जंक्शन तर लक्षात ठेवा जंक्शनला करंट किती असतो, 0. कारण की जेवढा करंट जंक्शन कडे येतोय तेवढाच करंट जंक्शनला सोडून पण जातोय. मग जंक्शनला करंट किती तर जंक्शनला करंट किती असतो तर 0 असतो. आता या मायनस वाल्या सगळ्या टर्म आपण राईट साईडला शिफ्ट करूयात. याच्यावरून एक महत्वाची गोष्ट कळेल आपल्याला, I1 प्लस I4 प्लस I5. ठीक आहे, I2 तिकडे गेला पॉझिटिव्ह झाला, I2 प्लस I3 प्लस I6 प्लस I7. मग आता इथं काय आहे बघा, I1, I4, I5 हे काय दिसतंय बघा, इकडे लिहितो I1, I4 आणि I5 हे काय आहेत, हे जंक्शन कडे जाणारे करंट आहेत ना, आहे की नाही. I1, I4 म्हणजे आपण लिहूयात टुवर्ड्स जंक्शन, टुवर्ड्स जंक्शन, टुवर्ड्स जंक्शन. आणि राहिलेले जे करंट आहेत I2 आहे, I3 आहे, त्याच्यानंतर अजून कोण दिसतंय I6 आहे आणि I7 आहे. आता हे जे करंट आहेत हे काय आहेत, लिव्हिंग द जंक्शन आहे, जंक्शनला सोडून चालेल. लिव्हिंग जंक्शन हे जंक्शनला सोडून जाणारे करंट आहे, बरोबर. म्हणजेच मी असं पण म्हणू शकतो हे सगळे इनकमिंग करंट आहेत, बरोबर आहे का. बघा I1 इनकमिंग, I4 इनकमिंग, I5 इनकमिंग आणि राहिलेले जे आहेत I2 आउटगोईंग, I3 आउटगोईंग, I6 आउटगोईंग, I7 आउटगोईंग, बरोबर. म्हणजे थोडक्यात काय हे काय दिसतंय आपल्याला,
हा इनकमिंग करंट दिसतोय आपल्याला, आणि हा जो करंट आहे I2 I3 I6 I7 हे काय, तर आउटगोईंग करंट आहे. याचा अर्थ काय, की जेवढा इनकमिंग करंट आहे तेवढाच आउटगोईंग करंट आहे. जेवढा इनकमिंग करंट जंक्शनकडे येणारा करंट जेवढा असेल तेवढाच करंट जंक्शनला काय करणार आहे, सोडून पण जाणार आहे. म्हणजे इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. हे आपल्याला किर्चॉफ फर्स्ट लॉ मध्ये लक्षात ठेवायचं. काय, इनकमिंग करंट इज इक्वल टू आउटगोईंग करंट. जेवढा करंट जंक्शनकडे येईल तेवढाच जंक्शनला सोडून पण जाणार आहे. ठीक आहे. मग यांची सगळ्यांची समेशन जर घेतली इनकमिंग आणि आउटगोईंगची, तर ती लक्षात ठेवा किती येणार आहे, तर ती मात्र 0 येणार आहे. इनकमिंग करंट सपोज जर असेल 4 अँपियर, तर आउटगोईंग करंट किती असणार आहे, -4 अँपियर. समेशन घेतली तर किती येणार, तर 0 आहे की नाही. समजा आपण I1 I4 I5 4 अँपियर आपण मानलं. ठीक आहे. आणि I2 I3 I6 I7 हे किती असणार, मग जेवढा इनकमिंग करंट आहे तेवढाच आउटगोईंग असणार. यांची समेशन किती येणार मग, -4 अँपियर. मग +4 -4 किती येणार, टोटल किती येणार, तर 0 येणार. जेवढा इनकमिंग करंट आहे तेवढाच आउटगोईंग असेल, त्यामुळे त्यांची जर समेशन घेतली आपण तर लक्षात ठेवा ती किती येणार आहे, तर 0 येणार आहे. याला बोलतो आपण किर्चॉफ फर्स्ट लॉ. लक्षात आलं का. आता हा जो किर्चॉफ फर्स्ट लॉ आहे, हा किर्चॉफ लॉ बेस्ड ऑन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज आहे. लक्षात ठेवा, इथं लिहितो मी, दिस लॉ इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. दिस लॉ इज बेस्ड ऑन लॉ ऑफ conservation ऑफ चार्ज याच्यावरती बेस्ड. म्हणजे काय, लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज म्हणजे काय, चार्ज कॅन नायदर बी क्रिएटेड नॉर बी डिस्ट्रॉय. बरोबर, चार्ज क्रिएट होत नाही, डिस्ट्रॉय पण होत नाही. म्हणजे थोडक्यात काय, जेवढा चार्ज जंक्शनकडे येईल तेवढा चार्ज जंक्शनला सोडून पण जाणार आहे. समजा 10 कुलोम चार्ज जंक्शनकडे आला आहे की नाही, I1 I4 आणि I5 या 3 वायर्स मधून सपोज 10 कुलोम काय आला, चार्ज आला, तर जंक्शनला सोडून जाणारा चार्ज पण किती असेल, 10 कुलोमच असणार आहे की नाही. म्हणजेच आपण म्हणू शकतो की दिस लॉ इज बेस्ड ऑन लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज. जेवढा चार्ज जंक्शनकडे येईल तेवढा चार्ज जंक्शनला सोडून पण जाईल. म्हणून फर्स्ट लॉ जो आहे तो फर्स्ट लॉ लॉ ऑफ कॉन्झर्वेशन ऑफ चार्ज वरती बेस्ड आहे. मला वाटतं तुमच्या लक्षात आलं असेल किर्चॉफ फर्स्ट लॉ. स्टेटमेंट काय सांगितलं मी, द अल्जेब्रिक सम ऑफ इलेक्ट्रिक करंट ऍट जंक्शन किती असतो, 0. जंक्शनला करंट किती विचारलं तर लक्षात ठेवायचं की 0 असतो. का 0 असतो, कारण की जेवढा इनकमिंग करंट आहे तेवढाच आउटगोईंग करंट आहे. इनकमिंग करंट पॉझिटिव्ह घ्यायचा, आउटगोईंग करंट काय करायचा, निगेटिव्ह घ्यायचा. त्यामुळे त्या दोघांची जर आपण समेशन घेतली तर ती किती येणार आहे, ऑफकोर्स 0च येणार आहे. मॅथमॅटिकली त्याला आपण असं लिहिणार, एक डायग्राम काढली आपण. 2 रूल लक्षात ठेवायचे, जंक्शनकडे येणारा करंट पॉझिटिव्ह, जंक्शनला सोडून जाणारा करंट निगेटिव्ह. बरोबर, एक छोटी डायग्राम काढून तुम्ही काय करा, इनकमिंग करंट पॉझिटिव्ह दाखवा, आउटगोईंग करंट निगेटिव्ह दाखवा, आणि त्यांची समेशन किती दाखवा, 0. मायनस वाल्या टर्म तिकडच्या बाजूला नेल्या. याच्यावरून एक महत्वाचं कन्क्लुजन आपल्याला कळतं की इनकमिंग इज इक्वल टू आउटगोईंग, आहे की नाही. इनकमिंग करंट जेवढा असेल तेवढाच आउटगोईंग करंट असणार आहे. दिस इज अबाउट द किर्चॉफ फर्स्ट लॉ. याच्यावरती काय करूयात आपण, एक न्यूमेरिकल बघूयात, एक सिंपल न्यूमेरिकल बघूया. ठीक आहे, पहिले नोट डाऊन करा, मग याच्यावरच आपण काय करूयात, एक इझी एक्झाम्पल आपण बघूयात, एक सिंपल एक्झाम्पल बघूया त्याच्यावरच. ठीक आहे, व्हिडिओ पॉज करा आणि नोट डाऊन करा. ओके, ठीक, बघा. बघ क्वेश्चन काय आहे, बघा एका क्वेश्चन मध्ये काय दिलं इथं, इन इलेक्ट्रिक सर्किट द करंट 2 अँपियर 1.5 अँपियर 3 अँपियर. बघा क्वेश्चन असा दिलाय, 2 अँपियर करंट आहे, 1.5 अँपियर करंट आहे आणि 3 अँपियर करंट आहे. सांगितलंय की फ्लोज टुवर्ड्स द जंक्शन, म्हणजे हा करंट टुवर्ड्स द जंक्शन आहे, टुवर्ड्स द जंक्शन म्हणजे जंक्शन कडे फ्लो होतोय. ठीक आहे. while a current of magnitude 2.5 ampere and unknown current leaves the junction. अजून 2 करंट दिलेत आपल्याला, एक आहे 2.5 अँपियर आणि एक अननोन करंट आहे, तो अननोन करंट आपण x मानूयात. आणि हे 2 करंट जे आहेत, हे 2 करंट अवे फ्रॉम जंक्शन सांगितलंय, अवे फ्रॉम जंक्शन म्हणजे जंक्शनला सोडून चाललेला करंट आहे. ठीक आहे, 2 अँपियर 1.5 अँपियर 3 अँपियर जंक्शनकडे चाललाय, 2.5 आणि एक अननोन करंट आहे तो अवे फ्रॉम द जंक्शन सांगितलाय. तर आपल्याला सांगितलंय की फाइंड द मॅग्निट्यूड ऑफ अननोन करंट, म्हणजे आपल्याला एक्स फाइंड आउट करायचे. टू फाइंड
टू फाइंड अननोन करंट एक्स. ठीक आहे, एक डायग्राम आपण काढू शकतो इथं. बघा, हे 3 करंट जंक्शन कडे चाललेत म्हणल्यावरती आपण असं दाखवूयात 1.5 एम्पियर. त्याच्यानंतर हा दाखवूयात आपण 1.5, हा दाखवूयात 2 एम्पियर. चला, त्याच्यानंतर हा दाखवूयात आपण 3 एम्पियर. ठीक आहे, करंट पासिंग टुवर्ड्स द जंक्शन. आता हे 2 करंट दाखवायचे, हे अवे फ्रॉम द जंक्शन आहेत. मी दाखवताना असं दाखवतो, हा दाखवतो 2.5 एम्पियर आणि हा दाखवतो एक्स, ठीक आहे, हा कसला पॉइंट आहे? हा जंक्शन पॉइंट. मग आपल्याला काय सांगितलं की फाइंड द व्हॅल्यू ऑफ अननोन करंट. एक्स फाइंड आउट करायचा, एकदम सोपा आहे. करंट जंक्शन कडे चाललाय, तो पॉझिटिव्ह घ्या, म्हणजे 2 एम्पियर पॉझिटिव्ह, 1.5 एम्पियर पॉझिटिव्ह, 3 एम्पियर सुद्धा पॉझिटिव्ह येईल. ठीक आहे, 2.5 एम्पियर मायनस येईल, निगेटिव्ह, कारण की जंक्शनला सोडून चाललाय हा करंट, इकडे चाललाय. एक्स हा पण जंक्शनला सोडून चाललाय, हा पण निगेटिव्ह, इज इक्वल टू किती? 0 आहे. बरोबर, किर्चॉफ फर्स्ट लॉ आपण अप्लाय केलं. ओके, या दोन्ही टर्म काय करूयात? ठीक आहे, एक्स काय करूयात आपण तिकडच्या बाजूला पाठवूयात, त्या साईडला पाठवूयात. म्हणजे किती येईल बघा बरं, एक्स इज इक्वल टू, एक्स तिकडे गेल्यानंतर प्लस झाला, 2 प्लस 1.5 प्लस 3 मायनस 2.5. ठीक आहे, अच्छा, किती येईल बघा, 3 आणि 2 किती झाले? हे 5 आणि 3 आणि 2 5, 5 आणि 6, 6.5 झाले हे प्लस, आणि हे मायनस 2.5. 6.5 मधून 2.5 गेले, किती उरत आहेत बघा, 6.5 मधून 2 गेले 4.5, 4.5 मधून अर्धा गेला परत 4, म्हणजे 4 एम्पियर येईल. एक्स इज इक्वल टू 4 एम्पियर. एक्स इज इक्वल टू किती आलं? 4 एम्पियर आला. एकदम सोपा क्वेश्चन होता किर्चॉफ फर्स्ट लॉ वरचा. ठीक आहे, सो दिस इज अबाउट द किर्चॉफ फर्स्ट लॉ आणि इंट्रोडक्शन. आजचं लेक्चर मी इथंच थांबवतोय, कारण की किर्चॉफ व्होल्टेज लॉ थोडासा मोठा आहे आणि त्याच्यावरती पूर्ण एक लेक्चर होऊ शकतं, कारण की आजचं लेक्चर मग नाही तर खूप लेंदी होईल. तर लेक्चर मध्ये जे शिकवलंय त्या सगळ्या नोट्स व्यवस्थित लिहा, समजून घ्या व्यवस्थित. ठीक आहे, आजचं लेक्चर मी इथंच थांबवतो. तोपर्यंत स्टडी करत राहा. ऑल द व्हेरी बेस्ट.